तारदाय गावच्या हद्दीत असणाऱ्या मगदूम मळ्यात रविवारी पहाटे 2च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शीतल मगदूम व प्रकाश मगदूम यांच्या घरात चोरी केली। या दोन्ही घराला असलेले मुख्य दरवाजे व्यवस्थित बंद होत नाही, याचाच फायदा घेत चोरट्यांनी मुख्य दरवाजातून घरामध्ये प्रवेश केला। शीतल मगदूम यांच्या घरातून तेजुरीतील सोन्याची अंगठी, पाटल्या, कर्णफुले, चेन व रोख रक्कम चोरी झाले। यावेळी घरात असणाऱ्या कोणाही व्यक्तीला झोपेतून जाग आली नाही। तसेच मधील एक बंगला सोडून राहत असणाऱ्या प्रकाश मगदूम यांच्याही घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व स्मार्टफोन चोरांनी लंपास केला। प्रकाश मगदूम यांच्या घरातील एका महिलेने अर्धवट झोपेत असताना दोघे जण तोंडाला मास्क लावून तिजोरी उघडत असल्याचे बघितले। त्या चोरांनी त्या महिलेच्या गळ्यातील दागिने घेतले, पण घाबरून त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही। घटनास्थळी शहापूर पोलिसांनी पहाटे भेट देऊन घटनेची पाहणी केली। दोन्ही घरात मिळून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व एक मोबाईल मिळून 5,92,000 रुपये इतक्या रकमेची चोरी झाली असल्याची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे। चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोलीस कुठेही करीत आहेत। घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।